फायबर ऑप्टिक फायबर पालघरपर्यंत आलेले आहेत. आता समजा रायगड जिल्ह्यामध्ये किंवा अन्य भागामध्ये कुठे आणायचं असेल तर पाण्यासाठी डिसॅलिनेशनचा सुद्धा जो आपण हे वापर केला तर मला वाटतं बऱ्यापैकी आपला हा प्रश्न सुटू शकेल. पण त्याचबरोबर जो प्रश्न मनीषाताईंनी या ठिकाणी उपस्थित केला तो म्हणजे आज पेणसारख्या ठिकाणी किंवा आमच्या कर्जतमधलं पाणी आज मुंबई नवी मुंबईला जे काही पुरवलं जातं किंवा नाशिकवरनं पाणी मुंबईत येतं ते पाणी जे शहरी भागाकरता आहे, ग्रामीण भागावर कळत न कळत धरणं आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि ते पाणी इकडलं आणलं जातं आहे. तिथं अन्याय आमच्या भागातल्या लोकांवर होतोच आहे. आता डेटा सेंटर आल्यानंतर परत जे काही पाणी आमच्या वाटेला येणार होतं मग कृषीच्या माध्यमातून येणार असेल किंवा तिथल्या असलेल्या MIDCनं जे काही पाणी जाणवतं त्याच्यावर काही विपरीत परिणाम होणार की नाही याबाबत सुद्धा जर आपण अवगत केलं तर निश्चितच फायदेशीर राहील. आपण डेटा सेंटर आणताय निश्चितच स्वागत आहे. पण त्याचबरोबर अशा प्रकारचे डेटा सेंटर्स गेले 10-15 वर्षामध्ये अमेरिकेमध्ये किंवा अन्य भागामध्ये जिथे ते उभे राहिलेत तिथे काय काय परिणाम त्याच्यामुळे झालेले आहेत. कारण आज अमेरिकेतल्या अनेक स्टेट्स असे आहेत ज्या डॉट प्रोन स्टेट्स म्हणून आता घोषित झाले आहेत. पूर्णपणे त्या ठिकाणी आता ते जिल्हे जे आहेत राज्य जे आहेत हे पाणी नाहीत अशा प्रकारची परिस्थिती त्या परिसरामध्ये उद्भवत झालेली आहे. त्यामुळे 10-15 वर्षानंतर मागे आल्यानंतर असं नको आपल्याला वाटलं की आपण काय चुकीचं स्टेप घेतलं. आपण करताय विचारपूर्वकच करत असाल पण थोडंसं याच्या बाबतीत थोडंसं अजून धोरणात्मक चर्चा व्हावी अशी विनंती. ज्याने जो मुद्दा मांडला तो अतिशय लोकांच्या जनजीवनाशी निगडीत असलेला मुद्दा आहे आणि म्हणूनच मी सुरुवातीला सांगितले की 2 ठिकाणी जे डेटा सेंटर होत आहेत त्याच्यामध्ये TTC औद्योगिक क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये 100 दशलक्ष लिटर हे पाणी प्रतिदिनी लागणार आहे आणि खालापूर आणि तलोजा या 2 ठिकाणी 200 दशलक्ष लिटर हे प्रतिनिधी पाणी लागणार आहे. पण ज्याचा उल्लेख मगाशी मी अनिकेतजी केला त्याच्यामध्ये ठाणे, नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, सिडको, MMR रिजन इथं असलेली सांडपाणी जी आहे त्या सांडपाण्यावर ट्रीटमेंट करूनच ते पाणी वापरावं अशा पद्धतीची भूमिका उद्योग विभागाची नक्की आहे. त्याच्यामुळं कुठेही पाण्याचं शॉर्टेज होणार नाही याची दक्षता देखील नाही सांडपाण्याची व्यवस्था करणारा प्लांट ज्यावेळी आपण तयार करू त्यावेळी MPCPची परमिशन घेऊन करू आणि त्याच्यातनं न ते क्रिस्टल न ते बघेल नंतर आपण तर ते 100 दशलक्ष लिटर प्रतिदिनी आणि 200 दशलक्ष प्रतिदिनी म्हणजे 300 दशलक्ष प्रतिदिनी लिटर जे पाणी लागणार आहे त्या पाण्याच्या संदर्भामध्ये जे काही गैरसमज निर्माण झालेले आहेत ते गैरसमज दूर करण्यासाठी मी इथं सांगितलं की पिण्याच्या पाण्याची व्यवस्था फक्त ही महानगरपालिका करेल किंवा MIDC करेल किंवा सिडको करेल किंवा MMRD करेल, परंतु बाकी डेटा सेंटरला सगळं लागणारं जे पाणी आहे हे प्लांट तयार करूनच करावे अशा पद्धतीची भूमिका आहे. आणि म्हणून मगाशी सांगितले की ॲमेझॉनसारखा जो प्रकल्प आहे त्यासाठी 500 कोटी रुपये ते पाईपलाईनसाठी खर्च करत आहेत आणि ब्लॅकस्टोनसारखी जी कंपनी आहे ती 2000 कोटी रुपये खर्च करणार आहे. तरीसुद्धा ज्या आपल्या मनातल्या शंका आहेत या दूर करण्यासाठी ज्या समितीचं गठन आपण करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचे अध्यक्ष अनिल काकोडकर साहेब असावेत यासाठी आम्ही त्यांना विनंती करतोय. पंकज भुजबळ महोदय, ताई एक चांगलं धोरण आपण इथं आणतायत आणि डेटा सेंटर्स जे आहेत जगामध्ये आज सगळीकडे प्रचलित असं जे काम चालू आहे ते डेटा सेंटर संदर्भात कोणाकडे डेटा सेंटर असेल तर जो आहे तो देश जो आहे खूप मोठ्या प्रमाणात जो आहे शक्तिशाली होत आहे. आणि आता ज्या जगामध्ये चाललेल्या घडामोडी आहेत आपण बघतो आहोत की त्याची किती जे आहे गंभीर जी आहे याची आवश्यकता आहे. मला शासनाला हेच विचारायचं आहे की आपण जी डेटा सेंटर आणणार पाण्यासंदर्भात आपण बोललात की यांना